माती तुलापूरची झाली पाहून तुझ्या रक्ताने, ते साखळदंड झाले धन्य तुझ्या स्पर्शाने। पाहून शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला। स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला। जय शिवराय, जय शंभूराजे। मित्रांनो, मी सन प्रभा। चला तर मग जाणून घेऊया तुळजापूरचा हा रक्तरंजित इतिहास। मित्रांनो, हा व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला या 4 प्रश्नांची उत्तरे मिळून जातील। दिवस होता 1 फेब्रुवारी 1689। औरंगजेबाचा सरदार मुकबर खान याने गणोजी शिर्केच्या साथीने दगा करून संभाजी महाराजांना कोकणातील कसबा संगमेश्वर या ठिकाणी कैद केले। त्यानंतर 40 दिवस संभाजी महाराजांवर अत्याचार करण्यात आले। नंतर महाराजांना व कवी कलशांना तुळजापूरला आणले। पुणे शहरापासून जवळपास 35 किलोमीटर अंतरावर तुळजापूर हे गाव आहे। याच ठिकाणी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली होती। मित्रांनो, संभाजी महाराजांच्या 2 समाधी आहेत। त्यातील एक समाधी जिथे आपण सध्या आहोत या तुळजापूर गावामध्ये आहे, आणि दुसरी समाधी ह्या नदीच्या पलीकडे बधुबद्रुक नावाचं गाव आहे। या ठिकाणी संभाजी महाराजांच्या देहाला अग्नी दिलेली होती, त्या ठिकाणी आहे। आता आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होऊया। शंभूराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर त्यांना नगर जिल्ह्यातील बहादूरगडावर नेण्यात आले। बहादूरगड म्हटले आत्ताचा धर्मवीर गडावर महाराजांचे हाल करण्यात सुरुवात केली। त्यांचे डोळे फोडले, कानात शिश्य ओतले, अंगावरची कातडी सोडून काढली। 40 दिवस महाराजांचे असेच हाल केले, तरीही राजे शरण गेले नाही। पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळजापूरला हलवला। छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे जाताना उजव्या बाजूला आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्ण पृथ्वीपुतळा आपल्याला जाणवायला भेटतो। छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासमोरच कवी कलश यांची समाधी आहे। कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराजांचे प्रिय मित्र सहाय्यक होते। छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत 40 दिवस अत्याचार सहन केल्यानंतर कवी कलशांची याच ठिकाणी हत्या करण्यात आली होती। कवी कलश व छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीच्या अगदी मध्यभागी हे प्राचीन संगमेश्वराचं मंदिर आहे। धर्मवीर गडावर 29 दिवस अत्याचार सहन केल्यानंतर संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना तुळजापूरला आणलं। अखेर 40 दिवसांनी संभाजी महाराजांनी इथे देह ठेवला। खरं तर तुळजापूर हे धर्मवीर गडापासून 90 किलोमीटरवर लांब आहे। मग महाराजांना इतक्या लांब का आणलं याचं कारण म्हणजे तुळजापूरला भामा, भीमा आणि इंद्रायणी या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे। आता संगमांची जागा म्हणजे हिंदूंसाठी पवित्र जागा, म्हणूनच औरंगजेबाने शंभूराजांच्या हत्येसाठी भीमा, भामा, इंद्रायणी या त्रिवेणी संगमाची निवड केली। 40 दिवस अनैवित अत्याचार सहन केल्यानंतर 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाच्या आज्ञेवरून छत्रपती संभाजी महाराजांचे मस्तक अलग केले गेले आणि महाराजांच्या शरीराचे तुकडे याच त्रिवेणी संगमाच्या काठावर फेकले गेले। औरंगजेबाने प्रमाण काढले की कोणीही या तुकड्यांना हात लावणार नाही। त्यावेळी तुळजापुरात औरंगजेबाचे जवळपास 2 लाख सैन्य होते, त्यामुळे इच्छा असूनही देहाचे तुकडे एकत्र करण्याची हिंमत कोणीही करत नव्हते। त्याच वेळी नदीकाठावर धुण्यासाठी आलेल्या जनाबाई पैठणनी नदीकाठावर शंभूराजांच्या देहाचे तुकडे पाहिले। जनाबाईसोबत गोविंद महार आणि वडू गावातील काही नागरिकांनी शंभूराजांच्या देहाचे तुकडे एकत्र केले। ज्या ठिकाणी महाराजांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले त्या पवित्र वडू गावात महाराजांची दुसरी समाधी आहे। मित्रांनो, तुळजापूरला आल्यावर तुळजापूरचा इतिहास वाचल्यावर खरंच डोळे भरून येतात, अंगावर काटा येतो। आपल्या शंभूराजांनी खरंच किती त्रास सहन केला असेल। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही पण थोडा वेळ काढून तुळजापूरला नक्की या, आपल्या महाराजांच्या समाधीवर नतमस्तक व्हा। जेव्हा कधी वाटलं ना आयुष्यात खूप दुःख आहे, फक्त एकदा छत्रपती संभाजी महाराजांना आठवा, सारं दुःख हरवून जाईल। महाराजांचा इतिहास या 4 शब्दात सांगण्यासारखा नाही, इतिहास तर खूप मोठा आहे। माफ करा मित्रांनो, काही चुकले असेल तर। जेवढा माहीत आहे तेवढा इतिहास महाराजांचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा
आणि व्हिडिओ शेअर करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आता गर्दी वाढते, चला मित्रांनो चालले मी। तुम्ही इथे सकाळचे आलात तर गर्दी कमी असते, म्हणजे कोणीच नसतं, आणि दुपारनंतर गर्दी वाढत जाते। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।